ओके. चला, नमस्कार मित्रांनो. आज सेट एक्झाम जे होणारी आहे त्या सेट एक्झाम मधला पेपर पहिला, सामान्य पेपर 1 सविस्तर अभ्यासक्रम जे आहे त्यामध्ये पहिला जो आहे घटक क्रमांक 1 मध्ये असणारा जो टीचिंग ऍप्टिट्यूड आहे, ते या टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन अभियोग्यता या चॅप्टर वरती तुम्हाला परीक्षेमध्ये 7 ते 8 प्रश्न जे आहे ते विचारण्यात येतात. हे 7-8 प्रश्न जर तुमचे कव्हर झाले या टीचिंग ऍप्टिट्यूड मधून, तर तुम्हाला जो लागणारा जो कट ऑफ आहे आगामी काळाच्या म्हणजे होणाऱ्या सेट एक्झाम मधला 2024च्या या अदर काही पुन्हा जे प्रत्येक वर्षी होणारे जे 2025 म्हणा 2026 जे आहे ते प्रत्येक तुमचा जो कोणी जे टीचिंग ऍप्टिट्यूड वरचा जो टॉपिक आहे हा तुमचा क्लिअर असला पाहिजे. या टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये जे आहे तो कोणत्या घटकांवरती जे आहे तर तो आपल्याला अभ्यास जे आहे तो करायचा आहे. याच्यामध्ये जे आहे टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये जे आहे तर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये अध्यापनाचे स्वरूप आहे, पुन्हा अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे, अध्यापनावर परिणाम करणारे घटक आहे, पुन्हा अध्यापनकर्त्यांची काही वैशिष्ट्य आहे, अध्यापन करण्याची काही पद्धती आहे ज्यालाच आपण मेथड ऑफ टीचिंग म्हणतो. त्यानंतर अध्यापनाची काही साधने आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर अध्यापनाची मूल्यमापन प्रणाली आहे ज्यामध्ये आपण इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणून आपण ओळखतो इंग्लिशमध्ये. तर इत्यादीचा अभ्यास जो आहे तो आपल्याला घटक क्रमांक 1 टीचिंग ऍप्टिट्यूड सेट एक्झाम सामान्य पेपर पहिला यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याआधी ह्या अभ्यास करण्याच्या आधी आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की ज्यावेळेस आपण अध्यापन अभियोग्यतेचा अभ्यास करतो तर या अध्यापन अभियोग्यतेमध्ये अध्यापन म्हणजे काय किंवा अध्ययन म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर अध्ययन म्हणजे काय, ते एक प्रकारची शिकण्याची प्रेरणा. शिकण्याची प्रेरणा आणि शिक्षणाच्या जे अध्यापनातून जे आहे जी आपल्याला दिशा ठरवण्यामध्ये जे मदत होते, जी निर्णय घेण्याची जी क्षमता आपल्यामध्ये, जी ॲबिलिटी आपल्यामध्ये तयार होते तेच मध्ये अध्ययन. आणि शिक्षणामुळे आपली प्रगती होत असते, आपल्याला प्रेरणा मिळत असते, विचारांमध्ये आपला बदल होत असते. आज मी एज्युकेशन घेतलं, माझं एज्युकेशन झालेलं आहे म्हणून मी तुमच्यासमोर बोलत आहे. काश मी जर माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं नसतं तर मी तुमच्या समोर जे आहे ते बोलू शकलो नसतो आणि या सेट एक्झाम बद्दल होणाऱ्या सामान्य पेपर 1 मध्ये अध्यापन अभियोग्यतेबद्दल तुम्हाला माहिती आहे तर मी माहिती जे आहे ते देऊ शकलो नसतो. तर याचं कारण काय, तर मी अध्ययन केलं, त्या गोष्टीचं मी आत्मसात केला, मी शिक्षण घेतलं, त्यामुळे मी तुमच्या समोर साध्य म्हणजे तुम्हाला सांगत आहे. तर हा जो परिणाम आहे आपला अध्ययनचा, तर हा अध्ययन म्हणजे एक प्रकारे आपल्यामध्ये विचारांमध्ये झालेला बदल आहे आणि ज्यामुळे होतो त्याला आपण काय म्हणतो, अध्ययन प्रणाली किंवा अध्यापन अभियोग्यतेचा एक पार्ट म्हणतो आपण. ओके. त्यानंतर याच्यामध्ये जे आहे तर अध्यापनाच्या काही व्याख्या आहे, काही स्वरूप आहे, अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे. या सर्वांमध्ये जे आहेत आपण पाहतो की प्राचीन काळापासून बदल झालेला आपल्याला यामध्ये दिसून येतो. त्यामुळे अध्यापन करणारे शिक्षक आणि शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी जे अध्ययन आहे फक्त असलेली एक पद्धती म्हणजे आपण त्याला म्हणतो अध्यापन पद्धती. शिक्षक आणि विद्यार्थी या दोन व्यक्तींना जोडणारा दुवा जर असेल ते अध्ययन. शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो, कशाच्या माध्यमातून, तर अध्ययनाच्या अभ्यासाच्या माध्यमातून. त्याचं जे काम आहे जे म्हणजे अध्ययन जे आहे किंवा जे मुलांना जे शिक्षण तो देत असतो त्या शिक्षणाच्या देवाणघेवाणीतून जे आहे या पद्धतीचं अध्ययन देण्याचं काम जे आहे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जे हा संबंध आहे हा दुवा आहे एक प्रकारचा, तो म्हणजे अध्ययन. आणि इत्यादींचा समावेश असलेले जे घटक आहेत ते म्हणजे आपण अध्यापन अभियोग्यता आहे. आणि या प्रणालीमध्ये शिक्षणामुळे किंवा मार्गदर्शनामुळे किंवा ज्या संस्कारांमुळे आहे विद्यार्थ्यांचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते विकसित होत असते. कसे विकसित होत असते आणि त्या कृतीला, त्या संस्काराला आपण काय म्हणतो, शिक्षण म्हणतो. शिक्षणाचे असे 2 प्रकार आहेत, जे औपचारिक शिक्षण आणि एक आहे अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण हे आपल्या घरून सुरुवात होते. आपला जन्म झाला, आपलं बालपण झालं तर आपण काही लहान मोठ्या गोष्टी आपण वातावरणामध्ये आजूबाजूला राहणारं अनुकरण करतो, आपल्या आईवडिलांचं अनुकरण करतो, आपल्या बहीण भावांचं अनुकरण करतो, आजी आजोबांचं जे काही वागतात, जे बोलतात, जे करतात, सर्व जे काही आहे ते अनौपचारिक शिक्षणामध्ये घरगुती जे शिक्षण मिळते ते त्याचा समावेश होते. त्यानंतर समाजामध्ये आजूबाजूला पाहतो आपण काही गोष्टी घडत असते, त्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला त्यामधून शिक्षण मिळते. या शिक्षणाचा समावेश जे आहे ते आपल्याला अनौपचारिक शिक्षण यामधून. आणि औपचारिक शिक्षण घेण्यासाठी आपल्याला कसं
एखादी कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यावं लागते, एखादी संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यावं लागते. जसं औपचारिक म्हणजे तुमच्या आवडीचं, जसं मला मेडिकल करायचं आहे, मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मला डिफॉर्म करायचं आहे, किंवा मला कृषी ऍग्रिकल्चरच्या डिपार्टमेंट म्हणजे ऍग्रिकल्चर सेवामध्ये जायचं आहे. तर या पद्धतीचे जे एज्युकेशन आहे तर तुम्हाला ते औपचारिक शिक्षण जे आहे तर तुम्हाला संस्थेमधून, कॉलेजेसमधून आणि विद्यापीठमधून मिळू शकते. इत्यादी प्रकारचं शिक्षण जे आहे ते या शिक्षणामुळे जे आहे, या अध्यापनामुळे व्यक्तिमत्वाचा आपला विकास होतो आणि त्या संस्कारातून शिक्षण जे आहे ते हे यालाच आपण शिक्षण म्हणून ओळखत असतो. आता शिक्षक हा मी तुम्हाला सांगितला, शिक्षक हा शिक्षण आणि अध्यापनातून ज्ञानाच्या देवाणघेवाणीतून जे आहे तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं जे काम आहे तो करत असतो हा शिक्षक. आणि त्यामधूनच त्या ज्ञानाचा उपयोग जे आहे ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, समाजाचा विकास केला जातो. कारण मला जर शिक्षण मिळालं तर मी माझा स्वतःचा विकास करेल, माझा स्वतःचा विकास झाल्यानंतर मी माझा समाजाचा विकास करेल. इत्यादीचं शिक्षण जे आहे तर ते शिक्षण देण्याचं काम जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये देवाणघेवाणीमधून मिळत असते. आणि त्यालाच आपण अध्यापन दृष्टिकोन किंवा अभियोग्यता दृष्टिकोन म्हणून ओळखत असतो. लक्षात ठेवा, जर यावरती तुम्हाला सेट एक्झाम मध्ये असिस्टंट प्रोफेसर इलिजिबिलिटी जे टेस्ट आहे, आपली स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट आहे असिस्टंट प्रोफेसरची, या परीक्षेमध्ये तुम्हाला या अध्यापन दृष्टिकोनावरती जे प्रश्न विचारू शकतात. आणि जसं आता यशस्वी अध्यापन म्हणजे जे विद्यार्थ्याला आहे तर अधिक ज्ञान होणे. यशस्वी अध्यापन आपण कशाला म्हणतो की विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे किंवा त्याचे आकलन शक्ती जी आहे ते वाढणे, किंवा जे नवीन शक्ती आहे ते सामर्थ्य लाभल्याचा जो आनंद आहे त्याला होणे, किंवा त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे, किंवा त्याचप्रमाणे शिक्षणाचे कार्य किंवा जे काही घटक आहे ते समाजातून, शाळेतून चालूच राहते आणि इत्यादी मधून आपल्याला जे आहे ते दिसून येते. परंतु त्यात विशिष्ट पद्धत नसते. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला समाजातून काही ज्ञान मिळेल किंवा आजूबाजूमधून घरातून मिळेल, त्याच्यामध्ये विशिष्ट जे ज्ञान आहे किंवा जे शिक्षण आहे ते आपल्याला दिसत नाही. ती पद्धती जी आहे ती बिलकुल आपली व्यवस्थित विशिष्ट पद्धत नसते. जर सहेतुक योजना, जर आपल्याला अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिक जर शिक्षण घ्यायचं असेल तर पद्धतशीर आणि शिस्तबद्ध रीतीने शिक्षण करण्यासाठी शाळा आहे, कॉलेज आहे, संस्था आहे, या माध्यमाची जी निर्मिती केली आहे. कशासाठी? तर औपचारिक शिक्षण घेण्यासाठी. मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्हाला प्रत्येक तुमच्या आवडीनुसार जर फील्ड जर तुम्हाला निवडायची असेल तर तुम्हाला औपचारिक शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला जे म्हणजे शाळा आहे किंवा कॉलेजेस आहे किंवा ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहे, इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसच्या संस्था, MBA कॉलेजच्या संस्था आहे, मेडिकल आहे, IIT आहे, असे काही नवीन नवीन ज्या काही एज्युकेशन घेणाऱ्या ज्या काही नवीन नवीन विद्यापीठे आहे, या सर्वांमधून आपल्याला जे आहे ते औपचारिक शिक्षण घेण्याची जे सुविधा आहे तर ते आपल्याला आहे. त्यामधूनच आपला औपचारिक शिक्षण घेण्याचा जो काही हेतू आहे किंवा आपला जो विकास आहे त्यामधून चांगल्या प्रकारे होऊ शकते. आता यामध्ये अध्यापन दृष्टिकोनामध्ये अध्यापनावरती जे काही परिणाम करणारे घटक आहे, आता अध्यापन करत असताना काही परिणाम होणारे घटक आहेत, तर ज्यामध्ये आपण पाहिलं की अध्यापन करत असताना तुम्हाला काय आवश्यकता आहे, शरीर तुमचं कसं असलं पाहिजे, तुमची मानसिकता कशी असली पाहिजे, किंवा तुमचं जे घरातलं वातावरण आहे ते कसं असलं पाहिजे, किंवा आजूबाजूचं समाजाचं वातावरण, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या वातावरणाचा किंवा त्या परिसराचा तुमच्या जे काही एज्युकेशन आहे किंवा तुमची जी काही राहणीमान आहे त्या राहणीमानावर जर इफेक्ट पडत असतो. आणि याच्यामध्ये जर तुमचा शारीरिक स्वास्थ्याचा अध्यापनावर काही परिणाम होतो, शारीरिक स्वास्थ्य तुमचं जर तंदुरुस्त असेल, सुदृढ असेल तर तुम्ही बिंदासपणे तुमची जे मेमरी जी आहे तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी चांगलं काम करतात. तुमचा माइंड जर फ्रेश असेल तर तुम्ही जे अभ्यास करता ते तुमच्या मनामध्ये राहून तुम्हाला जे परीक्षेसाठी आहे तुम्हाला आठवू शकते. तर अशा पद्धतीने शारीरिक स्वास्थ्याचा जो आहे तो अध्यापनावर परिणाम होतो. जर शारीरिक स्वास्थ्य जर तुमचं व्यवस्थित नसेल तर अध्यापन करण्यासाठी तुम्ही थोडेफार तरी कुठं ना कुठं तरी तुमचं जे आहे मानसिक स्थिती आहे ती ही तयार होत नाही. ते आत्मसात करण्यासाठी जे तुम्हाला शिकवल्या जाईल ते तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाही जर तुमची स्वास्थ्याची जे तुमचं स्वास्थ्य आहे ते व्यवस्थित नसलं तर. आणि विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये जे आहे ते ताकद असली पाहिजे, निरोगी असला पाहिजे आणि स्वस्थ चांगले तो चांगला राहिला पाहिजे, चांगलं जीवन त्याचं जे आहे स्वस्थ त्याचं शरीर असलं पाहिजे. हा सुद्धा एक याच्यामध्ये परिणाम. त्यानंतर अध्यापनासाठी विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक जी आहे ती तयारी असली पाहिजे, असावी लागतेच तयारी. जोपर्यंत तुमची तयारी नसेल एखादी ज्ञान आत्मसात करायची, पुढचा व्यक्ती जर तुम्हाला कितीही सांगत असेल किंवा तुम्ही एका वर्गात बसलेले आहे, तुमचा शिक्षक जर तुम्हाला शिकवत असेल आणि तुमचं मन जर बाहेर भटकत असेल तर तुम्ही
ज्या शिक्षकांनी तुम्हाला काही सांगितलेलं आहे, जो अभ्यास दिलेला आहे, जो तुम्हाला म्हणजे ना ते माहिती दिलेली आहे ती तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी मानसिक जे आहे, तुम्ही मानसिक तयारी असली पाहिजे की मी तिथे बसलेलो आहे, तुमची शारीरिक तयारी असली पाहिजे की मी तिथे बसलेलो आहे एक विद्यार्थी म्हणून. आणि शिक्षक जर काही सांगत असेल ते आत्मसात करण्याची किंवा ऍक्सेप्ट करण्याची जी तयारी आहे ती तुमची असावी लागते. हा सुद्धा एक अध्यापनावर परिणाम करणारा जो आहे तो घटक आहे. त्यानंतर तुम्ही नियमित व्यायाम करायला पाहिजे, संतुलित आहार घ्यायचा. आहाराशिवाय काही होत नाही. जर आपण संतुलित आहार घेतला तर आपलं शरीर जे आहे मेंटेनन्स राहते, शरीरामधली आपल्या ताकद राहते, जी इम्युनिटी पॉवर आहे आपली शरीराची ते पॉवरफुल असते. आपण व्यायाम केला तर शरीर म्हणजे असं कसं उत्सुकता वाढते आपली, प्रत्येक जे सकाळची उत्सुकता जर म्हटलं व्यायाम जर केला तर अभ्यास करण्याची जी आहे तर ते छान प्रकारे आपला अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. अशा प्रकारच्या ज्या योग्य गोष्टींचा अंगीकार आहे ते हा अंगीकार तुम्ही करायला पाहिजे. हा सुद्धा एक अध्यापनावर परिणाम करणारा घटक. हे जर तुम्ही केलं नाही तर याचा जो परिणाम आहे तो अध्यापनावर होऊ शकतो. त्यानंतर अध्यापनामध्ये सामाजिक घटकांचा सुद्धा यावरती परिणाम होते, ज्यामध्ये जसं कुटुंब आहे. मुलांची पहिली जर शाळा म्हटलं आपण तर कुटुंबच आहे. लहानपणी जन्म झाला मुलांचा 1-2 वर्षाचे, 3-4 6 वर्षाचे होतपर्यंत आपल्याला माहिती आहे घरीच राहतो आपण, बालवाडीमध्ये शिकतो. त्या बालवाडीमध्ये शिकत असताना आपल्यावरती परिणाम कशा प्रकारचा होतो तुम्हाला माहिती आहे. बालवाडीतलं एज्युकेशन किंवा आता नवीन हे झालेलं आहे इंग्लिश मिडियमची स्कूल आलेले आहे, KG1 KG2 नर्सरी आलेली आहे. यामधून जे आहे तर आपल्याला कुटुंब किंवा एका नर्सरीमधून किंवा जे इंग्लिश मिडियम स्कूल आहे किंवा आपले बालवाडी आहेत यामधून प्राथमिक शिक्षण जे आहे जे मुलांचं आहे ते कौटुंबिक शिक्षणामधून सुरुवात आपली होते. त्याला आपण काय म्हणतो अनौपचारिक शिक्षण, जसं समाजातलं आहे. आणि कुटुंब ही संस्था समाजाचा मूलभूत घटक आहे. आपली प्रत्येकाची जर सुशिक्षित असली एखादी म्हणजे तुमच्या घरातली जर आई जर सुशिक्षित जर असेल ना तर 100 शिक्षकांच्या बरोबरचं काम जे आहे ते जो एक शिक्षक विद्यार्थ्याला घडू नाही शकत ना त्या 100 शिक्षकांच्या बराबरीचं काम एक आपली आई करते जर सुशिक्षित असेल तर. सुशिक्षित आई स्वतःच्या मुलाला संस्कार देणं, घडवणं, म्हणजे राहायचं कसं, बोलायचं कसं, कुठं वागायचं कसं, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याचा मधला जो फरक आहे तर ती आपली आई करू शकते. तर अशा प्रकारचं जे आहे तर हे जर शिक्षण नसेल तर याचा सुद्धा अध्यापनावर जो परिणाम जे येतो तो घडून येतो. त्यानंतर शेजारी पाजाऱ्यांचा पुन्हा अध्यापनावर परिणाम होतो. आता शेजारी कसं आहे आपले संबंधावर जे आहे ते आत्मीयता असते, निर्माण होते. शेजाऱ्याची जो काही संबंध आहे आपला त्यामध्ये आत्मीयता निर्माण होते. आणि मुले कसं आहे शेतकऱ्यांचं म्हणजे शेजाऱ्यांचं आहे ना संपूर्ण अनुकरण करतात. तुम्ही पाहत सकाळी उठता झोपता सगळे आपल्या आजूबाजूला जे आहे ते शेजारी दिसतात, कसे बोलतात, कसे राहतात, कसे म्हणजे वागतात किंवा त्यांचं राहणीमान, जेवण घेऊन बोलणं चालणं सर्व अनुकरण करतात. तुम्ही ज्या वातावरणात राहाल त्या वातावरणाचा इफेक्ट तुमच्यावर पडत असतो. आणि यामध्ये जर पाहिला तर ग्रामीण भागातला फरक आणि शहरी भागातला फरक आपल्याला दिसून येतो यामध्ये. कसा, जसं शहरी भागातलं वातावरण वेगळं आहे, ग्रामीण भागातलं वेगळं आहे. ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर काही असुविधा असल्यामुळे काही तिथलं जे बोलीभाषा वगैरे आहे त्याचा सुद्धा परिणाम वेगळा होतो किंवा जे राहणसण आहे शहरामधला व्यवस्थित आहे, कारण शहरातली भाषा वेगळी असते, राहणीमान वेगळं असते. पण जे गोष्ट शहरातल्या लोकांना खेड्यामध्ये माहीत नसते ती गोष्ट खेड्यातल्या विद्यार्थ्यांना शहरामधली माहीत नसते. याचा सुद्धा परिणाम जो आहे तर तो आपल्या या अध्यापन परिणामच्या याच्यामध्ये घटकावरती आपल्याला पडत असतो. म्हणून कमीपणा जे मुलांमध्ये घडवायचे असल्यास जे आहे ते विचार जे आहे किंवा संस्कार महत्वाचे आहे. विद्यार्थ्याला घडवायचे असेल किंवा मुलांना घडवायचे असेल तर महत्वाचे आपले विचार संस्कार हे सर्वप्रथम आहे. सामाजिक घटकामध्ये आई, कुटुंब, शेजारी किंवा ज्या काही शाळा महाविद्यालय ही सर्व घटक जे समाज परिवर्तनाचा केंद्र किंवा एक केंद्रबिंदू आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने जे आहे तर अध्यापन परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये या सर्व घटकांचा आहे तो परिणाम होतो. त्यानंतर काही पद्धती आहे अध्यापन करण्याच्या, काही पद्धती जसं प्रश्नोत्तर पद्धत आहे. आता अध्यापन करत असताना एखाद्या कॉलेजेसमध्ये आहे तर विद्यार्थ्यांना शिक्षक जे आहे ते प्रश्नोत्तर करून जे आहे तर प्रश्नांची जी आहे तर ते माहिती देऊन त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित करतो की उत्तरच्या याच्यामधून नॉलेज कसं वाढेल, विद्यार्थ्यांची जी आहे ते म्हणजे चांगल्या प्रकारची बुद्धी जी आहे ती चेंड कशी होईल. की तुम्ही प्रश्न उत्तर जर सेशन जर घेतले, आपण पाहतो विद्यापीठमध्ये असते किंवा कॉलेजेसमध्ये असते, एखादी कार्यशाळा असते किंवा एक वेबिनार असतो की ज्यामध्ये प्रश्न उत्तराचा जो एखादी तास असतो. जसं आपल्याला माहित आहे विधानसभा, विधान परिषद, लोकसभेमध्ये एक तास असतो, त्याचा प्रश्नोत्तराचा तास असतो, त्याच्यामध्ये काही एका अवधी असतो त्यामध्ये. अशा प्रकारचे जे आहे प्रश्नोत्तराचा जो आहे तो सुद्धा या अध्यापन पद्धतीमध्ये जे आहे तो समाज. त्यानंतर नाट्यकरण आहे. आता नाट्यकरण म्हणजे बघा, आता तुम्हाला सांगतो काही मूवीज येऊन राहिले नवीन की ज्या मूवीज मधून एक वेळा आपण 3 तासाची मूवीज पाहिली
किंवा एखादी 3 तासाचा पिक्चर पाहिला तर त्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. एखादी थीम असते त्यांची, एखादी नाटक असते, ते नाटक एखादी जसं पर्यावरणावर नाटक आहे, लोकसंख्या वाढ झाली असेल तर लोकसंख्या वाढीचं एखादी नाटक तयार करून जर त्या नाटकामधून जर दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ते करत असतात नाटककार, यामधून सुद्धा नाट्यकरणच्या याच्यामधून सुद्धा अध्यापन पद्धतीचा फायदा चांगला होतो की याच्यामधून नाट्यकरणामधून सुद्धा विद्यार्थ्याला घडवायचं काम जे आहे ते करत असतो. एखादी नाटक आलेले आता किंवा पिक्चर आलेले त्यामधून एक एक थीम असते, जसं आता सर्जिकल स्ट्राईकचा आहे. आता तुम्ही प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राईक तर पाहिलीच नसेल काय झाली, पण ते दाखवण्याचा प्रयत्न जे आहे आपल्याला, ते शिक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे तो एखाद्या मूवीमधून एका नाट्यकरणामधून जे आपल्याला पाहायला मिळतो त्यालाच आपण नाट्यकरण किंवा या नाट्यकरणाचा अध्यापन पद्धतीवरती सुद्धा आपल्याला फायदा होत असतो. त्यानंतर बुद्धिमंथन आहे, याचा सुद्धा या अध्यापन पद्धतीमध्ये फायदा होत असतो. त्यानंतर चर्चासत्र आहे. चर्चासत्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, जे अधिवेशन होतात किंवा जे म्हणजे सेमिनार होतात, जसं परिषद होतात, राष्ट्रीय परिषद, आंतरराष्ट्रीय परिषद किंवा नॅशनल परिषद किंवा महाविद्यालयांमध्ये परिषदा होत्या. या परिषदमध्ये जे आहे तर नवीन नवीन जे एज्युकेटेड झालेले जे PhD स्कॉलर्स आहे किंवा नवीन नवीन शोध प्रबंधक निर्माण करणारे आहे किंवा जे आपले थेसेस आहे ते मांडतात, काही विचार मांडतात. तर अशा पद्धती जे आहे ते चर्चासत्राचा सुद्धा जे आहे अध्यापन याच्यामध्ये पद्धतीमध्ये आपल्याला काही ना काही शिकता येते. त्यानंतर वाचन आहे, वाचनामधून सुद्धा आपल्याला काही शिकता येते त्याच्यामधून अध्यापन पद्धतीमध्ये. लेखन कला आहे, लेखणीमधून सुद्धा जे आता नवीन नवीन लेखक आहे आपापले विचार मांडत असतात, नवीन नवीन पुस्तकं लेखकाची येत असतात. या लेखक प्रणालीमधून सुद्धा अध्यापन पद्धतीवरती जे आहे या सेट एक्झाम असिस्टंट प्रोफेसरच्या या पहिल्या घटक क्रमांक 1 टीचिंग ऍप्टिट्यूड अध्यापन अभियोगितामध्ये जे आहे त्यावरती प्रश्न विचारले. त्यानंतर यामध्ये वाक्यप्रचार, म्हणी आहे, शब्दार्थ आहे, संदर्भ किंवा लेखकांचा परिचय आहे, जे आत्मचरित्र आहे, लेखकांचे नवीन नवीन आत्मचरित्र ते स्वतःवरती लिहितात आणि त्यामधून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकण्यामध्ये मदत होते. लघुकथा आहे, निबंध आहे, निबंधामधून काही काही एखादी विषय निवडतो, जसं आपलं पर्यावरणावरती विषय आहे किंवा लोकसंख्येवरती आहे किंवा काही सामाजिक घटकामध्ये बदल झालेला आहे किंवा जे ओझोनचा थर आता जसं पाहिलं तर निसर्गाच्या याच्यामध्ये एखादी काही सब्जेक्ट घेऊन त्याच्यावरती आपल्याला शिकवण्याचं काम जे आहे त्याच्यामधून आपल्याला अभिप्रेत होतो. याचा सुद्धा अध्यापन पद्धतीमधून जे आहे आपल्याला चांगला फायदा. अशा पद्धतीनं अध्यापन पद्धतीमध्ये इत्यादी प्रकारच्या माध्यमातून जे आहे तर विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम जे आहे तर आपण करत असतो. माहितीची देवाणघेवाण किंवा अध्ययन जे आहे तर आपल्याला या प्रश्नोत्तर, नाट्यकरण, जे मंथन आहे किंवा चर्चासत्र आहे, वाचन, लेखन, वाक्यप्रचार इत्यादी मधून जे आहे आपल्याला शिकायला मिळत असते. त्यानंतर आहे अध्यापनाचे मूल्यमापन, इव्हॅल्युएशन ऑफ सिस्टीम. अध्यापनाचे मूल्यमापन, आता तुम्हाला सांगितलं अध्यापनाचे जे स्वरूप कसे असते, अध्यापनामध्ये वैशिष्ट्य, उद्दिष्ट आहे तर कशा पद्धतीचे, त्याच्यामध्ये पुन्हा अध्यापनाचे जे वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट आहेत तर त्याच्यामध्ये अध्यापनाचा एकच उद्देश असतो की विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षण घेणाऱ्यांमध्ये किंवा अध्ययन जे आहे तर अभ्यास करण्याची जे प्रेरणा आहे ती निर्माण करणे. अध्यापनाचा एकच उद्देश आहे कसा की जो विद्यार्थी आहे अभ्यास करणारा त्याच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण करणे, त्याच्यामध्ये एक उत्साह निर्माण करणे, त्यांना मदत होईल हेच उद्देश आहे. आणि यामध्ये पुन्हा डिटेल्समध्ये जर आपण पाहिलं तर काही अध्यापनाचे वेगवेगळे उद्देश आहे, जसे की ज्ञानार्जन आहे, भावनात्मक आहे इत्यादींचा जे प्रकार जे समावेश आहे तो अध्यापनाच्या वैशिष्ट्यांमध्ये होत असतो. आता पाहता शेवटचं लास्ट अध्यापनाचे मूल्यमापन, इव्हॅल्युएशन ऑफ सिस्टीम. या याच्यामध्ये अध्यापन करत असताना जे आहे तर निरीक्षण, मांडणी करणे, संयोजन आहे, पृथक्करण आहे किंवा चर्चा, अभिव्यक्ती आहे, स्पष्टीकरण आहे, प्रश्नांचे, विचारांची देवाणघेवाण, चिकित्सक आहे, प्रयोगशीलता आहे आणि पुन्हा न्याय, समानता, सहकार्य, जबाबदारी, नैसर्गिक पर्यावरणाबाबत जे असंवेदनशील सहकार आहे इत्यादींच्या जे काही समावेश आहे त्या अध्यापनाच्या मूल्यमापनामध्ये होतो. या सर्व घटकांवरून आपल्याला एकच अभिप्रेत आहे की शिक्षण कसं शिकायला पाहिजे किंवा अध्ययन करत असताना अध्यापनावर आपला होणारा जो परिणाम आहे, अध्ययन करत असताना येणाऱ्या काही अडचणी आहेत तर त्या सॉल्व्ह कशा करायच्या, अडचणी आल्याच आपल्या तर त्या सोडवायच्या कशा आणि अडचणीवर मात करून आपल्याला आपलं अध्ययन सतत चालू ठेवायचं. प्रत्येक अध्ययनामधून, प्रत्येक शिक्षणामधून काही ना काही शिकण्याची जी कला आहे ना ती आपल्यामध्ये असते. आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला चांगलं काय घ्यायचं आहे ना वाईट काय घ्यायचं आहे. चांगलं शिक्षण, वाईट शिक्षण सर्व आहे. आता जसं एक एक्झाम्पल पाहिलं की इंटरनेटचा जर वापर म्हटलं तर इंटरनेट हा चांगल्याचा उपयोग करू शकतो आपण चांगल्यासाठी आणि वाईटासाठी सुद्धा उपयोग करू शकतो. पण घेणं चांगलं किंवा वाईट हे आपल्यावर डिपेंड असते. अशा पद्धतीने जे आहे तर हा घटक क्रमांक 1 टीचिंग ऍप्टिट्यूड अध्यापन अभियोगितावरती जे आहे
तर आपल्या सेट एक्झाम मध्ये जे आहे, प्रत्येक सेट एक्झाम सामान्य पेपर 1 मध्ये या घटकांवरती 7 ते 8 प्रश्न आपल्याला विचारतात. त्यामुळे हा जो घटक आहे अध्यापन अभियोग्यतेचे प्रश्न जे आहे IMP क्विज क्वेश्चन आहे, तर त्याचा सुद्धा आपला व्हिडिओ जे आहे तर काही 2-3 दिवसांमध्ये अपलोड होणार आपल्या चॅनलवर. तर आणि काही जे तुम्हाला PDF जे आहे ते मिळणार आहे, तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF जे आहे ते तुम्हाला डाउन करता येणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते हा अध्यापन अभियोग्यतेचा जो पॉईंट आहे हा आपण इथंच क्लिअर करूया. आणि पुढच्या वेळेस पुन्हा संशोधन अभियोग्यता, याच्यानंतर घटक क्रमांक 2 जे रिसर्च ऍप्टिट्यूड संशोधन अभियोग्यता. आता हे झालं घटक क्रमांक 1 टीचिंग ऍप्टिट्यूड. नंतर सेकंडला आहे, सेकंड लेक्चरला आपण घेऊया पार्टला की घटक क्रमांक 2 म्हणजे रिसर्च ऍप्टिट्यूड, रिसर्च संबंधित. जसं एखादी PhD करत आहे किंवा तुम्ही एमफिलची डिग्री आता 2022 पासून कॅन्सल केलेली आहे UGCच्या नियमानुसार. UGCने GR काढलेला आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एमफिल मास्टर ऑफ फिलॉसॉफी 2022 पर्यंत केलं त्यांची डिग्री जी आहे ते ग्राह्य धरण्यात येईल, वैध ठरवण्यात येईल. 2022च्या नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एमफिल केलेलं आहे या सर्वांच्या ज्या काही डिग्री आहे, पदव्या आहे, ते ह्या ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असेल, ज्यांना याबद्दलची माहिती नाही, त्या सर्वांनी विद्यापीठ स्तरावरती, महाविद्यालय स्तरावरती माहिती काढावी आणि माहिती काढूनच सर्वस्वी माहिती काढून त्याची चौकशी करून त्यानंतरच एमफिल PhD एमफिल म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफीला ऍडमिशन घ्यायची. नाहीतर तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार, एक वर्ष वाया जाणार आणि पैशाचा सुद्धा अपव्यय होणार. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं जे आहे तर ते नियोजन करून तुम्हाला यामध्ये जे आहे तर पुढच्या वेळेस आपल्याला PhDच्या संदर्भात संशोधन करत असताना कोणत्या कोणत्या पायऱ्या चढाव्या लागतात, संशोधनामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो, निवड पद्धती कशा असते किंवा नामांकन पद्धत कशी मिळते, सब्जेक्ट निवडाचा कसा, किंवा प्राथमिक माहिती आहे, द्वितीय माहिती आहे, या सर्वांचा डिटेल्स मध्ये अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये घटक क्रमांक 1 रिसर्च ऍप्टिट्यूड संशोधन अभियोग्यतेमध्ये करणार आहे. ओके मित्रांनो, बघा तुम्हाला सांगतोय गोष्ट, कधी आहे ना तुम्ही म्हणजे एखादी आता सर्व जे काही नवीन नवीन विद्यार्थी आहे, काही जुने विद्यार्थी आहे जे 5-6 अटेम्प्ट केलेले आहे, 2-3 अटेम्प्ट केलेले आहे सेट एक्झाम मध्ये, ज्यांना म्हणजे सेट एक्झाम अजून क्लिअर झालेली नाही, किंवा जे विद्यार्थी नवीन आहे, जी उत्सुकता आहे त्यांना की आपण असिस्टंट प्रोफेसर झालं पाहिजे, ते एकच सांगणे की कुठलंही ध्येय जे साध्य करायचं असेल ना तर त्याला जे आहे तर तुमची मेहनत, चिकाटी आणि तुमचे परिश्रम आणि त्यासाठी लागणारा वेळ हा खूप आवश्यक असतो. कधी कधी मुलं काय करतात, 2-3 अटेम्प्ट दिले सेट एक्झाम असिस्टंट प्रोफेसरच्या एक्झामचे, तर मग नंतर आपलं एक वाट वेगळी जोडतात, मग नंतर UGC कडे जातात, मग म्हणजे NTA एक्झाम मध्ये ते UGCची म्हणजे आपली असिस्टंट प्रोफेसर साठीच आहे, JRF साठी वगैरे. तर असं करू नका, जे तुमचं एक ध्येय आहे ते पकडा. कारण तुमचं एक ध्येय जे आहे, काही मुलं आता जसं एखादी बॅच आहे 2000, आता एक आमच्या वेळेस 2016ची बॅच होती MA इकॉनॉमिक्स मध्ये करत असताना सोबत सोबत मुलं विद्यार्थी अभ्यास करायचे, पण काही वेगवेगळ्या वाट्याने लागले, काही जे सोबत होते ते त्यांची एक्झाम क्लिअर होऊन झाले, पण जे सोबत तयारी करायचे, जे सोबत लायब्ररीमध्ये बसायचे, आमच्या सोबतच अभ्यास करायचे, पण त्यांनी वाट सोडली. वाट सोडायची नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एक म्हणजे बोगदा असतो की जो पूर्ण काळोख अंधारी बोगदा असतो आणि 3 मित्र राहते. आता हे 3ही मित्र जे आहेत त्या बोगद्याच्या म्हणजे काळोख बोगद्याच्या अंधारून जे आहे म्हणजे निघायचं असते आणि पलीकडे जे आहे म्हणजे सुरुवात इकडून करायची आणि पलीकडे निघून जायचं असते. त्यांना मार्ग दुसरा पोचलाच नसतो. जसं आता आपण एज्युकेशन घेत आहोत, आपली एक एज्युकेशन घेण्याची एक लिमिट आहे, एज आहे, त्या एज पर्यंत आपण एज्युकेशन घेतो किंवा पुढेही जातो, पण जे आपलं टार्गेट आहे, जसं तुम्हाला एखादी पदवी येते, ते पदवी 3 वर्षाची आहे किंवा 2 वर्षाची आहे, तेही तुमचं टार्गेट ते 2 वर्षाचंच राहणार. तुम्ही जर 7-8 वर्ष लावत असाल त्या पदवीसाठी काही अर्थ नाही, किंवा तुम्ही 3-4 वर्ष लावत असता काही अर्थ नाही, पण ते कालावधीमध्ये जो अभ्यासक्रम जर पूर्ण केला तुम्ही तर तो महत्वाचा असतो. तर हे 3ही मित्र सुरुवात केली, त्यांनी बोगद्यातून निघाले, काळोख अंधार होता, पण याच्यामध्ये कसं झालं, त्यांच्या त्या काळोख बोगद्याच्या अंधारून जे आहे त्याच्या पायाला खडे लागत असते. पण बघा, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार माणसाला कुठं नेतो आणि कोणत्या पदापर्यंत आपल्याला पोहोचत असतो. 3 मित्र आहे, दोन्ही मित्र, एक मित्र काय करायचा, ते लागलेले जे खडे आहेत तो पायानं सरकत जायचा की मला म्हणजे अजून टोचलं नाही पाहिजे बा. तर आणि दुसरा जो विद्यार्थी होता, जो मित्र होता त्याच्यासोबतचा, तो काय करायचा की तो खडा जो आहे तर माझ्या पाठीमागून येणारा जो माझा मित्र आहे तर त्याला तो टोचला नाही पाहिजे पायाला, म्हणून तो खिशात टाकत होता. आणि जो तोच येणारा होता, 2 मित्र, ते पायानं सरकवत होते की जाऊ दे बा, खडे लागून राहिले.
पण हे जेव्हा तुम्हाला सांगतो सुरुवात सर्व म्हणजे परिश्रम करत 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 त्या बोगद्याच्या बाहेर निघाले. बोगद्याच्या बाहेर निघाल्यानंतर ज्या एकच आणि त्याच्यासाठी एकच अट होती, मी तुम्हाला सांगितलं शिक्षणासाठी अट म्हणजे तुमचं आयुष्यभर शिक्षण करता, पण तुम्ही पदवी घेण्यासाठी जे तुमचा जो कालावधी जसं पदवी म्हणजे तुमची जर पदवी असेल, ग्रॅज्युएशन असेल तर 3 वर्षाचं, एम ए जर असेल तर 2 वर्षाचं, तर तुम्हाला तेवढाच कालावधी असेल. तर तुम्हाला एम ए करायसाठी तुम्हाला 4 वर्ष किंवा ते कालावधी काही विद्यापीठ देणार नाही. तर संधी एकच असते तुमची, जे तुमची 2 वर्षाची ते करायची, नाही तर मग तुम्ही तर वर्षभर तुम्ही आयुष्यभर तुम्ही शिक्षण करू शकता. गेल्यानंतर काय झालं माहितीये का, की ज्या विद्यार्थ्यांनी पायाने दगड फेकले ते दगड नव्हते, की ज्या विद्यार्थ्यांनी खिशामध्ये सकारात्मक विचार घेऊन खिशामध्ये टाकून आणलेले दगड होते, तर ते सोन्याचे खडे निघाले. तर बघा, सोन्याचे खडे निघाल्यानंतर त्याला समजलं की आपल्याला एकच वेळ निघायचं होतं, डबल पुन्हा जायचं नव्हतं. तर यामधून हे येते की सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. ज्या विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार केला त्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये काहीच आलं नाही, पण ज्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार केला त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये सोनं लागलं आणि त्याचं जीवन सोन्यासारखंच होणार. जो विद्यार्थी सकारात्मक विचार करेल मित्रांनो, त्याचं जीवन हे सोन्यासारखंच होणार. आणि जो नकारात्मक विचार करेल तर त्या विद्यार्थ्यांसारखं, त्या मुलांसारखं जे पायानं दगड फेकत गेले काय म्हणून, दगड होय म्हणून, पण ते सोनं होतं. म्हणून अशा पद्धतीनं शिक्षण घेत असताना ना तुम्ही परिश्रम घ्या, मेहनत करा आणि आपल्या आईवडिलांचा सुद्धा विचार करा, कारण आपले आईवडील जे आहेत ते आपल्याला एवढ्या दूर पाठवत असते, एज्युकेशन घ्यासाठी एवढा पैसा पुरवते. त्या पैशाचं जे आहे तर मूल्य जे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. अशा पद्धतीनं जे आहे तर तुम्ही जे परीक्षेची तयारी आहे ते करत राहा. आता पुढच्या वेळ म्हणजे 2 महिन्यानंतर आपली सेट एक्झाम आहे, फेब्रुवारी, जानेवारी, एप्रिलमध्ये. तर त्याचा अभ्यास करा चांगल्या पद्धती. प्रत्येक घटकांवरती जे आहे ते आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवर जे आहे ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर काही जर तुमच्यासोबत असणारे जर नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे आपले असे क्लासेसचे व्हिडिओ आहे आणि की IMP क्विज क्वेश्चन आहे दर 2 दिवसानंतर यावरती आपल्या चॅनलवरती जे अपलोड होत असते ते तुम्ही पाहू शकता. ओके, चला इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक 2 रिसर्च ऍप्टिट्यूड संशोधन अभियोग्यता जे याच्यावरती सविस्तर माहिती घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.